की चला डोंगरावर जाऊया, तुकोबारायांच्या सहवासात नवीन वर्षाची सुरुवात करूया, असं म्हणून 4 वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली. यंदा 4th वर्ष आहे. भामचंद्र डोंगरावर आम्ही सुरुवात केली, चाकणच्या MIDC मध्ये असलेला. गेल्या वर्षी आम्ही तिथं 2 वर्ष गेलो. गेल्या वर्षी भंडारा डोंगरावर गेलो आणि यंदा या घोरडेश्वरावर. 3 डोंगर का तर एक वारकरी पण प्रदक्षिणा करतात या 3ही डोंगरांची. पुढच्या वर्षीपासून बाकी आम्ही भामचंद्रच सर आपण धरून राहायचं आहे असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि यंदा अंकाचं वार्षिक अंक जो करतोय त्याचंही 3रं वर्ष आहे. मुळात म्हणजे माहीत ज्यांना नाही जे आले ते, आमचे आई वडील यायचे, आपल्या सगळ्यांचेच आई वडील वारकरी असतं, तर आमचे वडील यायचे त्या भामचंद्र डोंगरावर. जवळपास 40 वर्ष ते तिथे होते, मग येत राहायचे दरवर्षी. ते कोरोना काळात गेल्यानंतर म्हटलं आपणही, आपल्याला रेग्युलर नाही येता येणार पण दरवर्षी आपण काहीतरी करूया. आणि पुन्हा मग ही भक्ती काय आहे, तशी ही ज्ञानभक्ती आहे, पण ती एकट्याने करण्याची नाही, ती समूहाने करण्याची भक्ती आहे. मग एकट्याने जाऊन डोंगरात बसायचं, न लगे ती साय असं जावे वनांतरातच आहे. तर वनामध्ये जाण्याची गरज नाही कुठल्या अर्थाने, पण एकट्याने करायचं नाही. तर हे आपल्या मित्रमंडळींसोबत करण्याची वारी आहे. म्हणून सगळ्यांना तुम्हाला मी म्हटलं आहे, आवाहन करतो की सहभागी व्हा. यंदा जरा मलाच काय अंकाचा लोड जास्त झाला, मुख्य काम वारीचं झालं, पण अंक जास्त मोठा झाला आणि मी तसं एडिटिंग वगैरे एकट्यानेच अंगावर घेतलेलं असल्यामुळं मला लोकांना संपर्क करणं जरा यावेळी अवघड गेलं. आपल्यासोबत आलेलं आहे विनायक होगाडे. आणि आत्ता सर आणि आम्ही येताना बोलत असं होतो, ही सगळी मंडळी जी उतरताना दिसत होती बसवंतराव, तर ही सगळी IT मंडळी आहेत, हिंजवडी आणि या भागातली. तर या तरुणांपर्यंत आपण तुकाराम महाराज पोचवायला पाहिजे. सरांचे आणि आमचे सर खूप सिनियर आहेत मला, पण विचार जुळतात. काय माझी जातीचा मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तसं सर येतात, कुठे असले तरी सकाळी येतात. तर ते विचारत होते की तुम्हाला माहिती आहे का वरती तुकोबा आहेत म्हणून. काय तर खूप लोक मराठीच आहेत, मराठीच मुलं आहे, ITतले तुमच्या कोल्हापूरची होती एक हां, पण त्यांना इथं तुकोबाची मूर्ती आहे हे माहीत नाही, इथं तुकोबारायांनी साधना केली, अभंग लिहिलेत हे माहिती नाही. तर आम्ही म्हटलं की आपण असं काहीतरी बारीक बारीक उपक्रम करायला पाहिजे की तरुणांपर्यंत, या वर्गापर्यंत जायला पाहिजे. मग मी म्हटलं, मग ते म्हटले पुस्तक दाखवलं, तर म्हटलं विनायक पण आलेलं आहे. तर मग माझी विनायकला काय विनंती, एक 5 मिनटं तुमच्या पुस्तकाविषयी, भले आपले मोजका ग्रुप आहे, 5 मिनटं काय 10 मिनटं बोला, तोपर्यंत पाणी चहा काय होते का बघूया. हां येस, बोला तुम्ही तुमच्या पुस्तकाविषयी सांगा आणि एकूण तुकोबांविषयी तुमची भावना काय, तुमची भावना जाणून घ्यायला अगदीच. म्हणजे मी काय असं काय फार मोठं वगैरे म्हणजे बोलणार नाहीच आहे. खरं तर तुम्ही फार सन्मान देता, माझ्या वकुबाच्या तुलनेत फार देतात. कारण इथं सगळी लिहिणारी माणसं आहेत आणि ज्यांना शब्दांचं सामर्थ्य माहिती आहे, शब्दांची ताकद काय माहिती आहे, अशी पत्रकार आणि माध्यम क्षेत्रातली माणसं आहेत. आणि त्यातलाच मी एक घटक आहे जो धडपडतो आहे. आपल्या सगळ्यांनाच सगळ्या माध्यम क्षेत्राची अवस्थाही माहिती आहे, एकूण सगळं जे काही चालू आहे त्याची अवस्था सगळी माहिती आहे. जसं सर तुम्हाला वारकरी परंपरेतलं एक अधिष्ठान आहे, म्हणजे जसं आई वडील वारकरी होते आणि त्या पद्धतीची परंपरा आहे, तशी काही थेट परंपरा म्हणजे मला नव्हती. पण तरीसुद्धा मला तुकोबांविषयी का आकर्षण वाटलं आणि ते का त्यांच्याविषयीचं एखादं पुस्तक लिहावंसं वाटलं याविषयी मी थोडंफार बोलेन. आणि शेवटला मी एक यातलीच कविता म्हणून दाखवेन आणि मग त्याचा मी म्हणजे माझं बोलणं थांबवेन. तोपर्यंत मला असं वाटतं चहा पण येईल. मला असं वाटतं चहा येईल तोपर्यंतच मी बोललेलं बरं आहे. तर माझी आईची आजी जी आहे ती मात्र वारकरी होती आणि ती वारी करायची. आणि ती ज्या वेळेला माझ्या घरी यायची तेव्हा ती मला काहीतरी हरिपाठाचं पुस्तक आणि काहीतरी ज्ञानेश्वरी छोटं द्यायची. आणि मला अजिबातच इंटरेस्ट नव्हता त्या सगळ्यामध्ये, कारण मला ते एकदम रटाळवाणं, कंटाळवाणं आणि जे समजत नाही ते काय वाचायचं आहे. आणि मी 3री 4थीला तेव्हा होतो आणि मी आजी होती तोपर्यंत 2-4 दिवस वाचायचा, नंतर ते माझ्याकडनं कधीच कंटिन्यू झालं नाही, हे मला चांगलं आठवतं. परंतु नंतर जसा काळ पुढे सरकत गेला आणि जसं का लक्षात आले की संतांचं एकूण म्हणजे परिवर्तनाच्या क्षेत्रामध्ये किती योगदान आहे हे जेव्हा मला थोडंफार समजायला लागलं, थोडाफार अभ्यास झाला आणि नंतर मी जेव्हा माध्यम क्षेत्रात खऱ्या अर्थानं उतरलो, म्हणजे मी सकाळला डिजिटलला काम करायचो आणि तेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण मीडियात काम करतोय, त्यामुळं मीडिया ट्रायल ही जी काही एक कॉन्सेप्ट आहे. मीडिया ट्रायल म्हणजे काय तर एखादा जेव्हा प्रसिद्ध आणि वादग्रस्त व्यक्ती, लोकप्रिय आणि वादग्रस्त, चांगल्या वाईट अर्थानं दोन्ही, जेव्हा त्याच्यावर एखादा कोर्टात खटला काहीतरी दाखल होतो
शक्यतो, म्हणजे सगळा तसा मॅटर तयार होतो, तेव्हा मीडिया त्याला कव्हर करायचा प्रयत्न करतो. पण तो एकतर त्याला पूर्णतः दोषी सिद्ध करून टाकतो, पूर्ण काळ्या रंगात रंगवून टाकतो, किंवा एकतर त्याला निर्दोष सिद्ध करायला बघतो. त्यातलं पहिलंच अधिक होतं, त्याला रंगवून काळ्या रंगात रंगवलं जातं. आपण हे प्रॉमिनंटली 2 उदाहरण दिसतात. एक म्हणजे आर्यन खानचं प्रकरण, दुसरं रिया चक्रवर्तीचं प्रकरण. आणि हे दोन्ही मी मीडियात नुकताच लागू झालो होतो आणि कव्हर करत होतो. आणि दिसत होतं की अजून कोर्टात त्यांची ट्रायल होणार, ते कधी निकाल लागणार, त्याला 8-10 वर्ष जातील, त्यातनं ते दोषी होतील निर्दोष होतील, हे सगळं ठरायला अजून फार लांबची गोष्ट आहे. पण मीडियावाले मात्र आर्यन खानच्या मागे लागून होते. अगदी त्याला जामीन झाला तेव्हा सुद्धा त्या तुरुंगापासून ते त्याच्या घरापर्यंत उगाचच पाठलाग. तर हे जे काही दिसत होतं, आता अर्थातच त्या सगळ्या व्यवस्थेचा भाग आपण पण आहोत, नाईलाजानं ते सुद्धा आपल्याला करावं लागतं काही वेळेला. मला असं जाणवायला लागलं की असाच काहीचा प्रकार, म्हणजे तुकोबाई त्यावेळेचे 17व्या शतकातले लोकप्रिय, सगळ्यात मोस्ट लोकप्रिय, म्हणजे मोस्ट सेलिब्रिटी टाईप आणि कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा व्यक्तिमत्व, आणि तुकोबांवर सुद्धा एक प्रकारे धर्मपीठाचा खटला दाखल झालेला आहे. जर त्या काळात आजचा मीडिया, न्यूज मीडिया, सोशल मीडिया, ट्विटर, हॅशटॅग, ट्रेंड्स, TV डिबेट्स, हे सगळं काही असतं तर तुकोबांवरची मीडिया ट्रायल कशी झाली असती, हे एक संकल्पना चमकून गेली. आणि मग त्या दृष्टीनं माझं डोकं जरा विचार करायला लागलं. खरं तर आपल्याला माहिती आहे की 17व्या शतकात असं कुठलंच माध्यम नव्हतं. ना ओबी व्हॅन्स होत्या, ना बूम माईक होते, ना पत्रकार होते. म्हणजे खऱ्या अर्थानं टिकून राहील असं काहीच, किंवा साठवून लोकांपर्यंत प्रसारित करता येईल असं कुठलंच आधुनिक माध्यम नव्हतं. जे काय होतं ते मला वाटते हाताने लिहायचं, हस्तलिखित, छपाईचं तंत्रज्ञान पण नव्हतं, आणि कीर्तन करायचं आणि मौखिक पद्धतीनं ते पुढच्या पिढीपर्यंत पुढे सरकवत राहायचं. म्हणजे आताही तिथं पुढे गेल्यावर एक मुलगा अजूनही पाठ करतोय तुकोबांचे अभंग. मी त्याला 2 मिनिटं थांबून विचारलं की तुमचे किती अभंग पाठ झाले, तुम्ही हे का करताय? कारण शेवटी उत्सुकता आहे ना, की छापून आहे, सगळं साठलेलं आहे, तू पाठ करून आता काय होणार आहे, असा एक प्रश्न पडणं स्वाभाविक आहे ना आपल्या मनाला. पण तरी यांना हे का करावं वाटतं, हा वेळ का द्यावा वाटतं? सकाळी येतो, संध्याकाळी जातो, तो नांदेडवरनं आलेला आहे, उभा राहून म्हणतोय, विशेषतः त्याला बसता पण आला असतं उभा, हे काहीतरी असणार आहे ना, त्याचं एक बाबा त्यानं गणित घालून घेतलेलं आहे. आपण भलेही त्याच्याकडे त्या श्रद्धेने बघत नसू, पण त्याचं काहीतरी ती आहे बाबा. आणि अशी लोक मौखिक अर्थाने ते पाठ करणारी, पुढं देणारी होती, म्हणूनच तुकोबांची गाथा आजवर काहीतरी आपल्यापर्यंत आली आणि लोकगंगेत तरली असं आपण म्हणतोय. तर अशी जी काही मीडिया ट्रायल ही कॉन्सेप्ट सुचली, आणि माझा मित्र श्याम येनगे इथं आहे, त्याला मी सगळ्यात पहिल्यांदा ती ऐकवली आणि त्याला म्हणले की मला असं असं सुचलेलं आहे, आणि मग त्याला ऐकवली, त्यालाही ती आवडली. मग ते फुलं जायला लागलं की कसं होणार. मग 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 तुकोबांवर मीडिया ट्रायल, मग तुकोबांच्या मागे बूम घेऊन पत्रकार धावतायत, त्यांना एक बाईट मागतायत. मग तुकोबा खरं तर अत्यंत शांत आहेत, मग तरी ते थांबून एखाद दुसरा अभंग म्हणून काहीतरी सडेतोड उत्तर देत आहेत, किंवा मग TV डिबेट्स करतायत. इकडं तुकोबांच्या बाजूनं शेख महम्मद गेलेले आहेत, बहिणाबाई शिवूरकर गेलेले आहेत, तिकडं मंबाजी आहे, रामेश्वर भट स्वतः मांडणी करतायत, असं सगळ्या TV डिबेट्स, मुलाखती होत आहेत या बाजूच्या त्या बाजूच्या, आणि त्या सगळ्या मग प्रोसेस हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. म्हणजे तुकोबांच्या विरोधात कुणी म्हणते की अँटी हिंदू तुका, कारण त्यावेळेचा अँटी हिंदू तुका, आणि इकडं मग तुकोबांच्या बाजूने वारकरी म्हणतात की वी सपोर्ट तुकोबा. जे काही आत्ता घडते ते आत्ताच्या नजरेतून कसं बघता येईल अशा अर्थानं सगळं मीडिया ट्रायल ऑन तुकोबा. आणि शेवटला मग तुकोबांची गाथा तरली तर मग ती कशी का तरली, ती आत्ताच्या अनुषंगानं कशी तरेल, असं थोडं प्रयत्न केलेला आहे हे फिक्शन लिहायचा. या पुस्तकाचे 3 भाग आहेत. मी एवढा लांब आले, आपण सगळेच वर तोडून आलेलो आहे, याचं मार्केटिंग करणं पण मला गरजेचं आहे. त्याच्यासाठीच बोलवलेलं. आणि येताना मी पुस्तकं आणलेली आहेत थोडी, तुम्हाला कुणाला जर ती हवी असतील तर मी सवलतीच्या दरात ती जरूर मिळतील तुम्हाला. वाचक पण तुम्हाला डोंगरावर भेटले? हो, भेटले मला आता, आणि खूप छान वाटलं सर. म्हणजे ही भावना खूप एखाद्या लेखकासाठी जो काहीतरी लिहू पाहतोय, करू पाहतोय, त्याच्यासाठी खरंच एक आनंददायी बाब असते. आणि मग मला प्रश्न उलटा असा पडतो की मी हे जे काही लिहिलेलं आहे हे जर मला कुणी माझ्या हाताने बुडवायला सांगितलं तर ती किती वाईट भावना असेल. आणि मग त्यावेळी तुकोबांना काय वाटलं असेल. माझ्याकडे ह्याच्या अनेक कॉपी आहेत, एक बुडली, खरं तर ही कॉपी सर बहुतेक तुमच्याकडून चुकून त्या मंदिरात राहिली होती, कुणाकडून तर राहिली होती, तुकोबांनी ठेवून घेतली मला. आणि येताना अशी चर्चा केली की आम्हाला होते की चमत्काराने मिळाली की काय असं. पण मुद्दा तो नाही, मुद्दा असा आहे की ह्याच्या कॉप्या निघाल्या, पण तुकोबांची जेव्हा गाथा त्यांनी बुडवली असेल किती दुःख झालं असेल. एकमेव डॉक्युमेंटेशन आहे, इतकं वर्ष त्यांनी इतकं चढून इथं येऊन लिहिलेलं आहे, 7-8 दिवस त्यांनी चिंतन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, आधीच्या लोकांचं वाचलं आहे, आणि मग ते लिहिलेलं आहे. आणि ते आपलं साहित्य आपणच बुडवायचं म्हणजे एक प्रकारे स्वतःची आत्महत्या करायला लागण्यासारखं आहे. अशा सगळ्या विचार करून किंवा तुकोबांच्या आयुष्यातले बारकावे थोडेफार समजून घेऊन मी हे लिहायचा प्रयत्न केलेला आहे. तर यातली एक जी कविता आहे ती मी इथं घेतो. तत्पूर्वी मी असं तुम्हाला एक सांगतो की नाही चालू हां
आणणार आहे डिअर तुकोबाचा, पुन्हा डिअर तुकोबा नावानं. तर तो त्यानंतर येईल. त्याच्या आधी एक पुस्तक माझं येतं ते विठ्ठलावर असणार आहे. त्यातला जो नायक असणार आहे किंवा प्रोटागोनिस्ट, हिरो ज्याला म्हणता येईल, तो विठ्ठल असणार आहे. विठ्ठलाच्या परंपरेवर, वारी परंपरेवर आजवर अनेक प्रकारची कादंबऱ्या, कथा, नाटकं, सिनेमे येऊन गेलेले आहेत. आणि ते शक्यतो काही आध्यात्मिक अंगानं जास्त असतात, धार्मिक अंगानं असतात. विठोबाचा सामाजिक शोध जो आहे किंवा संत परंपरेचा सामाजिक शोध घेतला जातो तो वैचारिक पुस्तकांमधनं. कादंबऱ्यातून तसं प्रमाण थोडं कमी आहे. रिंगण असेल किंवा ज्ञानबा तुकाराम सारखे अंक असतील, वार्षिक अंक असतील, हे खऱ्या अर्थाने हे काम आज चांगल्या पद्धतीनं करतायत. पण एक कल्पना विलास, एक फिक्शन आणि ललित किंवा या साहित्याच्या अनुषंगाने करण्याचा थोडाफार मी प्रयत्न करतोय. माझं पुढचं पुस्तक जे आहे त्याचं नाव आहे, अनाऊन्समेंट करतोय मी ऑफिशियल, की विठोबा मिसिंग इन पंढरपूर असं त्या फिक्शनचं नाव असणार आहे. येत्या 6-7 महिन्यात ते पुस्तक येईल. तर मी एक कविता यातली घेतो आणि मग मी माझं बोलणं थांबवतो. आपल्याला माहिती आहे की विंदा करंदीकरांनी तुकाराम महाराज आणि शेक्सपियर या दोन महान लेखकांची, कवींची जर भेट झाली तर त्यांच्यात काय पद्धतीनं संवाद होईल अशी कल्पना केली होती. विंदांचा तोच धागा पुढे नेऊन त्यात रचनेवरून प्रेरित होऊन यामध्ये मी 11 कविता तशा लिहिलेल्या आहेत. तुकोबांच्या वेगवेगळ्या लोकांची भेटी. मग त्यात महात्मा गांधी आहेत, आंबेडकर आहेत, फुले आहेत, शाहू महाराज आहेत आणि अगदी सॉक्रेटिस, तुकोबांच्या कित्येक शतका आधीचा सॉक्रेटिस आणि तुकोबांचा समकालीन असलेला गॅलिलिओ गॅलिली, ज्यानं दुर्बिणीचा शोध लावला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 17व्या शतकात एकीकडं तुकोबा देहूसारख्या एखाद्या छोट्या गावात, ज्या देहूला स्वतःची ओळखच नव्हती, अशा गावात एक तुकाराम नावाचा महाकवी होऊन गेला, ज्यानं खूप म्हणजे सगळं गाजवून टाकलं. अजूनही 400 वर्षानंतर तो आज आपण त्याच्यासाठी इथं चर्चा करत बसलेलो आहोत. आणि दुसरीकडे गॅलिलिओ, जो तिकडे इटलीमध्ये काहीतरी विज्ञानाच्या अनुषंगानं, गणिताच्या अनुषंगानं काहीतरी करत होता आणि विज्ञानाचा पाया घालत होता. कारण गॅलिलिओ हा असा पहिला शास्त्रज्ञ आहे ज्यानं पुराव्यावर आधारित विज्ञानाची पायाभरणी केली. म्हणजे त्याच्या आधी लोक फक्त स्टेटमेंट करायचे, दावे प्रतिदावे होते, पण पुरावा देऊन कुणी काय बोलायचं नाही. अरिस्टॉटल म्हणायचा की बाईला 32 नव्हे त्याच्यापेक्षा जास्त दात असतात, सगळे मान्य करायचे, कुणी बायकोचा दात मोजायचे कष्ट घ्यायचे नाही. असा तो काळापासून सगळं हे चालत आलेलं असताना गॅलिलिओनं पहिल्यांदा दुर्बीण आकाशाकडे वळवली आणि तेव्हा त्याला दिसलं की अरे आत्तापर्यंत बायबल असं म्हणते की पृथ्वी मध्यभागी आणि सूर्य तिच्या भोवती फिरतोय. हे असं नाही आहे, उलट आहे. सूर्य मध्यभागी आणि पृथ्वीसहित इतर ग्रह सूर्याभोवती फिरतायत. हे जेव्हा गॅलिलिओला ते लक्षात आलं सगळं त्याच्या संशोधनानंतर, आपल्याला असं वाटेल की त्याचा सत्कार झाला का, त्याला नावाजलं गेलं का, पण बायबलमधला एक सिद्धांत त्यानं खोडून काढला, बायबलला आव्हान दिलं म्हणून त्याला शिक्षा झाली. आणि गॅलिलिओ, मग आपल्याला माहिती असेल की गॅलिलिओला शिक्षा झाली, तुला नजर कैदेत ठेव, त्यानं माफी मागितली, नजर कैदेत ठेवलं आणि आयुष्याची शेवटची 5 वर्ष तो आंधळा होऊन त्यातच मरण पावला. म्हणजे एकीकडं तुकोबांनी जाणतेपणी धर्मपीठाला आव्हान दिलेलं आहे. त्यांना माहीत होतं की आपले हे केल्यानंतर त्याचे काय रिपरकेशन्स येणार आहे. गॅलिलिओनं अजाणतेपणी दिलेलं आहे. आणि त्यांची कधी भेट झालेली नाही आहे, पण या कवितेचाच गाभा किंवा पाया असा आहे की जर त्यांची भेट झाली असती तर मग काय संवाद झाले असते. मी आता थेट कविता घेतो. गॅलिलिओ गेला तुकोबांच्या भेटी. गॅलिलिओ गेला तुकोबांच्या भेटी, इंद्रायणी काठी भेट झाली. तुका म्हणे गॅली थोर तुझे शोध. तुका म्हणे गॅली थोर तुझे शोध, आकाशाचे बोधत्वा घेतले. तुका म्हणे गॅली थोर तुझे शोध, आकाशाचे बोधत्वा घेतले. दुर्बिणती हाती पृथ्वीवरी उभा. दुर्बिणती हाती पृथ्वीवरी उभा, ठावे घेई नभा दूरवर. सूर्य तो स्थिर, पृथ्वीचं चंचल. सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी खरं तर चंचल आहे. सूर्य तो स्थिर, पृथ्वीचं चंचल, खोडी बायबल धैर्य किती. तुकोबा गॅलिलिओला म्हणतात की खोडी बायबल धैर्य किती. आता याच्यावर गॅलिलिओ म्हणतो, गॅली म्हणे तुका झाला रे बेरंग. गॅली म्हणे तुका झाला रे बेरंग, नाही पांडुरंग दुर्विनीत. बायबल द्रोही दिले ठरवून, बायबल द्रोही दिले ठरवून, शासन भोगून त्रासलो बा. आता याच्यावर तुकोबा म्हणतात, तुका म्हणे छे छे, तुका म्हणे छे छे, कसा रे तू गेल्या. तुका म्हणे छे छे, कसा रे तू गेल्या, लगेच मानला पराभव. नको सोडू मध्ये साथ ती सत्याची. नको सोडू मध्ये साथ ती सत्याची, हमी विजयाची तुका देई. तुकोबा त्याला म्हणतात की तुझं म्हणणं सत्याचं असेल तर तू त्यावर ठाम राहा, शेवटी तुझाच विजय होणार आहे. नको सोडू मध्ये साथ ती सत्याची, हमी विजयाची तुका देई.
तर गॅलिलिओ म्हणतो, कुठून आणावी निडरती जिद्द, कुठून आणावी निडरती जिद्द, ध्येय ते अभेद्य सत्याप्रती, बुडवली जरी तुझी रे ती गाथा, बुडवली जरी तुझी रे ती गाथा, परिताठ माथा विवेकाचा, पाय धरी गॅली, गॅलिलिओ तुकोबांचे पाय धरतो, पाय धरी गॅली तुझा तो व्यासंग, पाय धरी गॅली तुझा तो व्यासंग, विनेचा हा दंग व्योमव्यापी, आकाशव्यापी. हां, त्यावर तुकोबा म्हणतात, फुकाचे कौतुक पुरे म्हणे तुका, फुकाचे कौतुक पुरे म्हणे तुका, सत्याचा तो ठेका नको सोडू, विनेत तुकाच्या गॅली ही रंगला, विनेत तुकाच्या गॅली ही रंगला, अभंगी गुंगला विद्रोहाच्या, नभापाही तुका. आता बघा, इथं दोघांनी एकमेकांची शस्त्र आदलाबदल केलेली आहेत. नभापाही तुका डोळा ती दुर्बीन, गॅलिलिओची दुर्बीन आता तुकोबाने डोळ्याला लावलेली आहे. नभापाही तुका डोळा ती दुर्बीन, विना सोपवून गॅलीकडे, नभापाही तुका डोळा ती दुर्बीन, विना सोपवून गॅलीकडे, गेले निघून या दोघे दोन दिशा, कौतिका आकाशा आवरेना. थँक्यू. मला असं वाटतं की गॅलिलिओ किती लांबचा आहे आणि तुकोबा आपल्या आहेत, म्हणजे विचारांचं जर म्हणजे आदान प्रदान हे याला संस्कृती आणि सगळ्या प्रकारच्या सीमा भेदून एकमेकांना जोडलं जाणं होऊ शकतं. आणि वारकरी संप्रदाय मला असं वाटतं तो जाती पाती धर्माच्या अशा सगळ्या भिंती तोडून एक वैश्विक अर्थानं जोडणार आहे आणि त्यासाठी आपण काम करतो आहोत. मला इथं बोलवलं, मला लिहिण्याची पण संधी ज्ञानोबा तुकाराममध्ये मिळालेली आहे, त्याबद्दल मी खूप मनपूर्वक आभार मानतो. खास करून श्रीरंग गायकवाड सरांचे आभार मानतो आणि इथं बोलायला संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. जाताना पुन्हा एकदा आवाहन करतो, पुस्तक आहे जरूर आपण विकत घेऊन जा. थँक्यू. वा, हे आवडलं. शेवटचं आव्हान फार महत्वाचं आहे आणि आमचा जो उद्देश आहे सरांचा आमचा की लागण व्हायला पाहिजे ती तरुणांना व्हायला पाहिजे, त्या अर्थाने आपला उद्देश काही अंशात सफल होतोय. विनायक इथपर्यंत आला. सर तुम्ही 5 मिनिटं बोला. हे लाव. तू तात्काळ असेल मांडी घ्याल नाही तर त्याचं. तर आता आपण सगळेजण चार्ज झालेले आहात. ज्ञानोबा तुकाराम या विशेषांकाच्या निमित्ताने आपण सगळेजण पुन्हा एकदा भेटतो आहोत. मला वाटतं 4 वर्षांमधले 3 वर्ष मी आहे तुमच्या बरोबर, 1च वर्ष माझा खंड पडला होता. तर मुळातच आता बरोबर तेव्हा तुम्ही निरोप दिला होता. हो, येऊ शकत नाही. तर आता अणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा कसा आहे ते आपण विनायक रावांच्या तोंडून ऐकलं. आता ज्या पद्धतीने सगळा समाज बदलतोय, माध्यमं बदलत आहेत, जगणं बदलत आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तुकाराम आपल्याला, आपण सगळेजण जाणकार आहात. जसं विनायक म्हणाले की सगळे शब्दांच्या साधनेमध्ये रमलेले आपण सगळे लोक आहोत आणि वर्तमानाचं भान असलेले लोक, वर्तमानपत्रांमध्ये काम करणारे आपण सगळेजण आहोत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा पुन्हा तुकाराम आपल्याला आठवत राहतात, भेटत राहतात, जाणवत राहतात. ते आपल्याला जगण्याचा आधार वाटावे इतके महत्वाचे का आहेत हे पुन्हा पुन्हा मी जेव्हा शोधतो तेव्हा लक्षात येतं की आता जे आपल्या जीवनासमोर महत्वाचे आव्हानं, आता जर आपण बघितलं सध्याच्या काळामध्ये 3 महत्वाची आव्हानं आहेत. त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते क्लायमेट चेंजचं आव्हान आहे. त्यानंतर सगळ्यात अजून मोठं आव्हान आहे ते म्हणजे सायबर सिक्युरिटीचं आव्हान आहे. आणि या सगळ्या आव्हानांकडे बघण्याचं सामर्थ्य आपल्याला तुकोबा देतात. त्यामुळे तुकाराम आपण सगळ्यांनी जाणून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. मी आता श्रीमंतनाथ आपल्या श्रीरंगना सांगत होतो की ही जी तरुणाई आता वर चढताना दिसत होती, ही बहुतांश मराठी घरातली तरुणाई आहे. तर या तरुणांना तुकाराम सांगितले पाहिजेत नव्याने आणि ते काम विनायक सारखे तरुण जर करतील तर जास्त तो संवाद अधिक दृढ होऊ शकतो. आता आपण जेव्हा तरुणांपर्यंत हे विचार पोचवण्याचं म्हणतो तेव्हा तुकाराम कसे पोचवता येतील हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. तर मला स्वतःला वाटतं की तुकारामांच्या साथीने आत्ताच्या युगातला सोडवता येणार नाही असा एकही प्रश्न नाही. आणि तुकाराम आपल्याला आश्वस्त करतात वारंवार. म्हणजे काही त्यांचे अभंग वाचल्यानंतर लक्षात येतं की यार हे जर आपण केलं तर जीवनासमोरचा सगळा जो
ताणतणाव आहे तो एका क्षणात निघून जाऊ शकतो. आणि त्यांनी ते स्वानुभवाने बोललेले आहेत. म्हणजे मध्यंतरी माझ्या एका मित्राशी माझं बोलणं चाललेलं होतं IT मधल्या, आणि असा तणावाचा विषय होता. तर मी सहज त्याला शांती परते नाही सुख येरा अवघेची दुःख म्हणून या शांती दरा उतराला पहिलं तिरा खवळीता कामक्रोधी अंगी भरती यादी व्याधी म्हणून या शांती दरा उतराला पहिलं तिरा. तुकोबा शेवटी म्हणतात की तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपोआप म्हणून या शांती धरा उतराला पहिलं तिरा. म्हणजे साध्या 2 शब्दांमध्ये, शांती या 2 शब्दांमध्ये किती सामर्थ्य आहे हे अवघ्या 6, 7, 8 ओळींमध्ये तुकाराम जेव्हा समजावून सांगतात तेव्हा लक्षात येतं की आमच्याकडे इतकं जे व्यापक विचारधन आहे त्या व्यापक विचारधनाकडे तरुण मुलांना आम्ही घेऊनच जात नाहीये, त्यांना समजावूनच सांगत नाही. त्यामुळे वारकरी संप्रदाय, वारकरी परंपरा या सगळ्या ज्या आता आपल्या हातातून निष्ठत चालल्यात. आता मी येत असताना मुंबईवरून मी बघितलं की शिर्डीच्या दिशेने अशी शेकडो मुलं पायी चालत निघालेली होती. तर ते आश्वस्त एकच गोष्ट त्यांना करते की श्रद्धा आणि सबुरी याच्या पलीकडे त्यांना आश्वस्त करणारं दुसरं काहीच नाहीये तिथे. परंतु तरी ती मुलं तिथे जातात. माझं त्यांच्या जाण्याला विरोध नाहीये, परंतु त्यांच्या जाण्याला आधार मिळेल असं तत्वज्ञान आपल्याकडे असताना जर आपण ते त्यांना सांगितलं नाही, समजावलं नाही, तर वारकरी संप्रदायाचा हा जो मूलभूत विचार आहे हा मूलभूत विचार नवीन जनरेशन पर्यंत जाणार नाही. त्यामुळे आताचा हा जो काळ आहे, म्हणजे आता मी वर चढत होतो, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या सर्व पद्धतीने म्हणजे सगळ्या बाजूने सर्व प्रकारच्या समस्या आपण फेस करत असतो. तर एक नव्हे असंख्य झाडं इथली आहेत ही खडकामध्ये आलेली आहेत. आणि तुकोबाच सांगतात की ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग सकल सिद्धी. म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला एखाद्या विषयाचा तर सकल सिद्धी तुमच्या समोर येतात. म्हणजे इतका समर्पक आणि मनाला पटकन पटेल असा दृष्टांत देण्याची जी खुबी आहे तुकोबांची, तर अशी खुबी महाराष्ट्रामध्ये गेल्या 400 वर्षामध्ये दुसऱ्या कुठल्याच कवीला साध्य झाली नाही. त्यामुळे जगभरामध्ये तुकोबांची भाषा म्हणून मराठी ओळखली जाते. मराठी भाषेला जर आयडेंटिटी असेल तर ती तुकोबांमुळे आलेली आहे. तर असे हे तुकोबा आम्हाला सतत भेटत राहतात. तर ते आपल्या बरोबर आपण प्रत्येकाने, मला असं वाटतं इथे जे येणार आहे तर प्रत्येकाने एक 365 दिवसातले जास्त दिवस नाही पण एक 20-25 दिवस तरी मिशनरी झालं पाहिजे. आणि तुकोबा आपल्या अवतीभोवतीच्या 5 तरी लोकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही तुकोबा वाचा, किंवा आपल्याला जे तुकोबा कळलेले आहेत ते, किंवा यांची पुस्तकं त्यांना वाचायला द्या. म्हणजे पुस्तक खप पण होईल ना आपलं. म्हणजे मी पण ती जाहिरात करतो तशी. तर जेणेकरून हे जे संत विचार आहेत जे आपल्याला जगण्याचा आधार देतात. आजचा काळ सगळेच जण जाणतो की हा अक्षरशः हा स्थित्यंतराच्या एका टप्प्यावर आपण सगळेजण आहोत. तंत्रज्ञान वेगाने बदलत चाललेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या सगळ्याच्या जीवनावर जो परिणाम होणार आहे पुढच्या 10 वर्षात मला माहिती नाही काय आपण कशा पद्धतीने इथे येऊ. तर हा जो इतका वेगवान बदलता काळ आहे, या बदलत्या काळाला कवेत घेण्याचं सामर्थ्य आपल्याला एकच आजोबा देऊ शकतात, ते म्हणजे तुका आजोबा. तर त्या तुका आजोबांच्या मांडीवर जाऊन बसण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि त्यामुळे आपण नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी त्यांच्या साधनाभूमीमध्ये येतोय. आपण भामचंद्रापासून सुरुवात केली, त्यानंतर भंडाऱ्याला गेलो आणि आता घोरावडेश्वराला आलोय. तर इथे आल्यानंतर मला तेच वाटतं की आपण सगळ्यांनी तो निर्धार करावा की आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना तुकोबा किंवा वारकरी विचार समजावून सांगण्याचा प्रयत्न आपण जर केला तर निश्चितच ही जी सद्विचारांची चेन आहे, सद्बुद्धीची चेन आहे, ही वाढती राहील. ज्ञानोबा माऊली म्हणतात की दीपकलिका जरी धाकुटी तरी बहुतेजा ते प्रकटी तैसी सद्बुद्धी थोकुटी म्हणून आहे. छोटासा दिवा आपण सगळेजण बरोबर घेऊन जाऊ आज डोंगरावरून उतरताना. आणि श्रीरंग आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांचे त्यासाठी धन्यवाद. मी हा प्रयत्न श्रीरंग कंटिन्यू करतोय. आपल्या वडिलांची स्मृती जपण्याच्या दृष्टीने एवढं चांगलं दुसरं काहीच असू शकत नाही ते श्रीरंग करतात. त्यामुळे माझ्या बापाची मिरासी ती पुढे चालवत आहेत माऊलींच्या शोध.
शैलेशजी निपुणगे आहेत आमचे खूप जुने मित्र आहेत टीव्हीमध्ये खूप वर्षांपासून आम्ही मित्र आहोत. आज डोंबिवलीहून सकाळी 4 वाजता निघाले पहाटे. फक्त तुम्ही ते ना सर ज्ञानेश्वरी किती वेळा पारायण करतायत आणि गाथा किती वेळा वाचतायत दरवेळी फोन करून सांगतात. आता गाथा संपत आली आता सकाळी. फक्त तुम्ही किती वेळा काय वाचले तेवढं एकदा सांगा आणि मग फक्त एक प्रार्थनेसारखा अभंग म्हणतो आपण सगळेजण बरोबर म्हणूया आणि पटकन खाली जाऊया. हे घ्या खिशाला लावा. सर्वांना नमस्कार. श्रीरंग आणि माझा जसा गेली 15-20 वर्षाची ओळख आहे, पण या निमित्ताने आज इथे पहिल्यांदा आलो आणि तुकाराम थोडं वेगळ्या पद्धतीने अनुभवायला मिळाले. जसं भक्ती म्हणाले की सामूहिक भक्ती, तो एक वेगळा अनुभव आवश्यक आहे आजच्या काळामध्ये. त्याने जर सांगितलं तर आमच्या घरी थोडंसं काही वाचन वगैरे अशी परंपरा आहे. तर मला योगायोगाने 8वीत असताना मी ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली. म्हणजे आमच्या आजोबांची थोडी त्यात होती साधना अशी, पण वडिलांचं असं काही नव्हतं. म्हणजे पण ते वाचलं 8वीत असताना आणि पहिल्या वेळी काही कळलंच नाही. म्हणजे कुठेतरी डोक्यावर नाही गेलं, पण नंतर जसं वाचत गेलो तसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ज्ञानेश्वरांची किंवा ज्ञानेश्वरीची ओळख होत गेली. पण आजही कळली असं म्हणता येणार नाही, कारण खूप इतके संदर्भ आहेत त्याच्यामध्ये आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन काहीतरी त्यात गवसू लागतं. गाथेचा विचार केला तर गाथा आत्ता दुसऱ्यांदा संपत आली. म्हणजे मला वाटतं एक 15 दिवस संपून जाईल. पण गाथा वाचतानाही जसं सर म्हणाले किंवा श्रीरंग म्हणतो तसं खूप वेगवेगळे अनुभव येतात. म्हणजे कुठे जसं मगाशी सर म्हणाले की असा प्रश्न नाही की ज्याचं गाथेमध्ये उत्तर नाही. 1-2 उदाहरणं मी फक्त सांगतो आणि थांबतो. पहिला एक अभंग तुकारामांचा सगळ्यांना माहिती की बोले तैसाच रे त्याची वंदावी पावले. मला फक्त सांगा ISO 9000 प्रिन्सिपल काय, डू व्हॉट यू से आणि से व्हॉट यू डू, तेच आहे. तुकारामांनी 700 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय, म्हणजे या सगळ्या संत मंडळींनी. दुसरा संदर्भ द्यायचा तुकारामांचा एक अभ्यासाचा सरांनी संदर्भ सांगितला. दुसरा एक मॅनेजमेंटमध्ये एक हे येतं की डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क, कोणाला काय काम द्यावं. तर तुकारामांचा अभंग आहे काहीतरी 3500 असा काहीतरी अभंग आहे. अधिकार तैसा करू उपदेश साय होजे त्याचं त्याची देऊ. काय वेगळं काय सांगितलंय. आणि तुकाराम उदाहरण पुढे असं देतात की मुंगीवरी भार गजाचे पाळणं तयाचे काय होय कार्यसिद्धी. म्हणजे मुंगीला जर हत्तीची अंबारी पेलायला दिली, समजा एखाद्या ऑफिसमध्ये संपादक आहेत, त्या संपादकाला एखाद्या पिऊनला सांगितलं संपादक उद्यापासून तू एडिटर आहेस, त्याची काय हालत होईल, तसं ते होईल. त्यामुळे तुकाराम असे शोधता आले पाहिजेत आपल्याला थोडे थोडे. हे असे काही बोलके अनुभव दिसतात. आता परवा पण मी तुकारामांचं एक अभंग वाचलंय, दोघांचे उद्देश सेम आहेत. म्हणजे माऊलीने सांगितलं की मराठा बोलू कौतुक आहे, यांची ओवी तशीच आहे तुकारामांची, माझा मराठा बोलू कौतुक. फक्त पुढचा संदर्भ वेगळे आहेत. त्यामुळे सगळे संत ह्या किंवा त्या मार्गाने वेगवेगळं एकच सांगतात. मार्ग कुठलाही असेल, कोणाचा भक्तीचा असेल, कोणाचा ज्ञानाचा असेल, कोणाचा कर्माचा असेल, पण आपल्या मातीत ज्ञानेश्वर आणि तुकाराम आणि सगळे संत भरून राहिले. आपण फक्त त्यांच्याकडे कसं त्यांना शोधतो हे फार महत्वाचं आहे. शेवटी आज पहिल्यांदा आलो, म्हणजे खूप बरं वाटलं. त्यामुळे पुढच्या वेळी मी येत जाईन. हो, आणि अजून खाली पण जायचं ना. हो, जाऊन राहू द्या तुमच्याकडे. फक्त आपण शाळेत जशी शाळेत प्रार्थना म्हणतो ना तशी प्रार्थना म्हणून जाऊ. सगळ्यांना माहितीचा अभंग आहे. मी पुढे म्हणतो, तुम्ही मागे म्हणा, तुम्ही मागे म्हणा, या 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 आणि आपण खाली जाऊया. खाली पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर जेवण आहे, मग घरी जायचं आहे. तर उतरूया आता. सगळेजण आले वरती आला तर उतरणार आहेत. आणि सगळे प्रेक्षक इकडे मागच बसलेत गॅलरीमध्ये, इकडे पुढे बसायचं. असं असले बसल्या जागी म्हणूया. म्हणू का? बायकोला विचारतो ना. परवानगी मागतात म्हणून का म्हणून. हा, माझ्या मागे म्हणायचं, प्रार्थना म्हणायची. अभंग आहे तुकोबांचा, सगळ्यांना माहिती आहे. जे कारंजले गांजले म्हणा तुम्ही. कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देव तेथे
तेथेची जाणावा मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी आणि तुका म्हणे सांगो किती त्याची भगवंताच्या मूर्ती जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यासी म्हणे जो आपुले बोला पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय. चला आता खाली जाऊया. ही प्रार्थनाच आहे बघा. सुंदर.